तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण आलो आहे स्वामी गगनगिरी महाराजांच्या मठात. तर बघा खूप सुंदर मठ आहे. तर आम्ही इथं पोहोचलो. येण्याचा प्रोसेस काही दाखवला नाही कारण की खूप घाईत होतो आम्ही. तर चला तुम्हाला दाखवतो आतला पूर्ण नजारा वगैरे, मंदिर कसं आहे आणि कसं नाही, पूर्ण मठ आपण एक्सप्लोर करू आणि बघू. तर माझ्यासोबत आहे कुणाल आणि यासीन. तर पुन्हा एकदा तिघंच. आणि जस्ट आम्ही इथनं एंट्री केली, तिथनं आत आलो आहे आणि जस्ट इथं पाणी पिण्यासाठी थांबलो होतो. तर पाणी वगैरे पिला तर खरंच खूप चांगलं वाटलं. तर चला आता आत जाऊ. तर हे बघा यासीन कुणाल मस्त पाणी पितात. तर मी पण पाणी पिलं, खूप भारी वाटलं. तर चला येता येता गाईचं दर्शनसुद्धा झालं. तर चला आता आपण आत जाऊ. तर मित्रांनो जसं आम्ही मठाच्या आत आलो आणि आजूबाजूला बघितलं तर खूपच गर्दी होती मित्रांनो. तर जसेच आम्ही डाव्या बाजूला वळलो तर तिथे पाय धुण्याची सुविधा देखील केली होती आणि खूप सारे भाविक जे दर्शनासाठी आले होते ते सर्वात आधी आपले पाय धुवून घेत होते आणि मगच दर्शनाकडे जात होते. तर आम्हीही आपले पाय धुवून घेतले आणि मग आम्हाला दिसला मुख्य प्रवेशद्वार. तर तिथून एंट्री नव्हती म्हणून सगळे दुसऱ्या गेटमधून आत येत होते. तर चला आता स्वामींचं दर्शन घ्यायला जाऊ. तर जसे आम्ही स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आत आलो तसेच पातालगंगा नदीचेही दर्शन आम्हाला झाले. तर आम्ही आता दर्शनाच्या लाईनीमध्ये उभे राहिलो आणि मठ आतून एवढं सुंदर होतं ना मित्रांनो. तर मी तर सांगेन की एकदा तरी नक्कीच तुम्ही फॅमिलीसोबत किंवा तुमच्या लाईफ पार्टनरसोबत या मठामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच या आणि या मठामध्ये थोडं टाईम स्पेंड करा. खरंच तुमच्या मनालाही खूप आनंद होईल. तर मित्रांनो बघा किती गर्दी आहे मठात. तर आम्ही रविवारी आलो आहे, आम्हाला खूपच जास्त गर्दी भेटली. तर तुम्ही असेच वीकडेजमध्ये कधीही आलात तर तुम्हाला संपूर्ण मठ व्हिजिट करायला भेटेल. आणि बघा माझ्या डाव्या बाजूला पातालगंगा नदीचं किती सुंदर नजारा येतोय मित्रांनो. पावसाळ्यात या नदीला खूप जास्त पाणी असतं, तर आत्ता तेवढं नाही आहे. तर मित्रांनो मठामध्ये अनेक विविध प्रकारचे देवी देवता तसेच साधू संतांच्या मूर्त्या देखील होत्या. तर आम्ही त्यांचंही दर्शन घेतलं. तर मित्रांनो आपण गुलसुंदे शिव मंदिरला गेलो होतो. तर ते मंदिर सुद्धा पातालगंगा नदीच्या किनारी वसलेले आहे मित्रांनो. तर तुम्ही आपला तो व्लॉग बघितला नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करा आणि तोही व्लॉग बघा. आणि आता आम्ही गुफेकडे चाललो जिथे स्वामी गगनगिरी महाराज तपस्या करायचे. तर बघा मित्रांनो मठामध्ये भजन कीर्तन सुद्धा चालू आहे. तर चला आपण गुफेकडे जाऊ. तर मित्रांनो तर बघा भजन कीर्तनाच्या आवाजामुळं मी काही बोलतो त्याचा आवाजच येत नाही. तर मित्रांनो माफ करा, मी व्हॉइस ओव्हर करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करीन पण वरती व्हॉइस ओव्हर करीन.
तर तुम्ही बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं ते. तर मित्रांनो, तसेच कुणालचा आणि यासिनचा मूड खूप उतरलेला दिसतोय. तर कुणाल, काय सांगशील मूडबद्दल? तर इथं खूप गर्दी आहे आणि आवाज पण खूप आहे भजन बिजन कीर्तनचा. त्यामुळं आम्हाला बोलता नाही ब्लॉगमध्ये. आम्ही नंतर व्हिडिओ क्लिप काढून आम्ही व्हॉइस ओव्हर करू आम्ही क्लिपला. तर मग नक्की ते क्लिप बघा तुम्ही. तर आम्ही आता एक गुफेजवळ चाललोय. तिथं स्वामी गगनगिरी महाराज तिथे विश्राम करायचे, ते गुफेन आता चाललो आम्ही. तर कुणालनी सांगितलं तसंच, तर आता आम्ही गुफेकडे चाललोय. तर बघू कसा रस्ता आहे जाण्या येण्याचा. तर मित्रांनो बघा, इथे वॉशरूमची पण सुविधा आहे आणि हा भक्त निवास आहे. जर तुम्हाला यायचं असेल किंवा तुम्ही लांबून वगैरे येत असेल तर तुम्ही इथे राहू शकता. एक दिवस 500 रुपये प्राईस अशी काहीतरी आहे एका माणसाची. तर बघा तुमच्या हिशोबाने तुम्ही इथे राहू शकता. आणि हा बघा आयुर्वेदिक गगनगिरी महाराज मसाज सेंटर. तर तुम्ही हाही ट्राय करू शकता. तर मित्रांनो, हे बघा इकडे गौशाला पण आहे. तर आपण तिकडून येताना नक्कीच बघू, तुम्हालाही दाखवू. तर आता आपल्याला जाता जाता रस्त्यातच श्री प्रतीक केदारनाथ मंदिरसुद्धा लागेल, तर आपण तिथलंही दर्शन घेऊ. तर आता रस्ता थोडा चढणीचा आहे. तर आता चढणीचा रस्ता असल्यामुळे आणि ऊन पण लागतोय. तर चला आपण जसं जवळ पोचू तसं तुम्हाला दाखवत जातो. तर मित्रांनो, चालता चालता बघा आपण पोचलो प्रतीक केदारनाथ मंदिर. तर चला आत जाऊन आपण दर्शन घेऊ. तर मित्रांनो, या मंदिराला प्रति केदारनाथ मंदिर यामुळे म्हटलं जातं कारण की केदारनाथमध्ये श्री महादेवांची जी पिंड आहे ना, तशीच सेम पिंड इथेही आहे, म्हणून या पण मंदिराला तसं नाव पडलं. तर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला आता आपण गुफेकडे जाऊ. तर खरंच खूप लोक आलेत आणि तुम्ही मगाशी बघितलं की मठामध्ये किती गर्दी होती, त्यामुळे तिथलं काहीच आपल्याला नीट दाखवता आलं नाही आणि बोलताही आलं नाही. तर चला आता. तर मित्रांनो, रोडवर पाय भाजतात म्हणून इथेशी असे कार्पेट हातरण्यात आले आहेत आणि सुंदर केलं आहे एकदम भक्तांसाठी, भाविकांसाठी. तर बघा, थोडा चढणीचा रस्ता आहे, पण काय नाही, या नजाऱ्याचा आनंद घेत घेत वरती आपण जाऊ. तर मित्रांनो, पहिले या गुहेचं टाईम होतं सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत, पण आता तो बदलून 5 वाजेपर्यंतचा केला आहे. तर हे खूप चांगलं केलं कारण की आम्हाला तसंही येण्यात लेट झालं. तर चला आता अस्ती अस्ती करून वरती जाऊ.
तर गाईज बघा इथे जागा जागा पाण्याची सोय वगैरे केलेली. तर चला मित्रांनो, आता थोडंसंच राहिलं आहे, तर आपण पूर्णपणे आता कंप्लीट केलं आहे. तर आता जाऊन दर्शन घेऊ आणि नक्कीच दर्शन घेऊन मनाला आनंद होईलच. तर कुणाल आणि यासीन सगळ्यात पुढे गेलेत. तर मी पाणी पिण्यासाठी थांबलो होतो. तरीसे टप्प्याटप्प्यावर पाण्याची सुविधा वगैरे आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही नक्की येऊ शकता. तर बघा पाणी पिण्यासाठी मस्त मठातलं पाणी वगैरे आहे, मस्त थंडगार. तर चला मित्रांनो, आपण दर्शन वगैरे घेतलं, तर नक्कीच खूप शांतता पाळावी लागते तिथे. तर चला आता खाली जाऊ. तर मित्रांनो, दर्शन करून खूप मनाला आनंद झाला. तर चला आता आपण मठाकडे परत जाऊ. तर चाललोय बघा आम्ही आता. तर मित्रांनो, चला आता आपण गौशाला बघायला जाऊ. तर आपण आता वरून आलो आहे, तर आता इकडे आत जाऊ. तर मित्रांनो, खूप ऊन लागतोय, तरी पण ट्राय करू. चला हे चल ये इकडे कोण. तर मित्रांनो, तर बघा मी आता गौशालेच्या एकदम मधोमध उभा आहे. तर बघा 3 ते 4 प्रकारचे म्हणजे असे गोठे बांधलेले आहेत आणि नक्कीच खूप सुंदर आहेत. तर बघा तुम्ही, तर यांची चांगली देखभाल इथे होते. तर बघा छोटंसं वासरू सुद्धा आहे, इकडून तिकडे फिरतोय. तर खूप चांगलं वाटतंय बघून. गौशालेच्या एकदम मधोमध इथे आंब्याचं झाड देखील आहे आणि खरंच इथे येऊन एकदम
शांतता फील होते. तर लोकही खूप आहेत. तर मित्रांनो, इथे पावसाळ्यामध्ये आलात ना तर नक्कीच तुम्हाला खूप चांगलं वाटेल. कारण की इथे उन्हाळ्यामध्ये आलो आहे तर खूप म्हणजे वातावरण खूप गरम फील होतं आहे. तर काय नाही, आलो हे चांगलं वाटतं आहे कारण की मी कधी बघितलं नव्हतं. आणि हे बघा, त्या छोट्या वासरांना इथे पाणी पिण्याची, खाण्याची पिण्याची तर पूर्ण सुविधा राखतात. तर चला आता आपण जाऊ. तर मित्रांनो, एवढंच होतं मठामध्ये दाखवण्यासारखं. तर काही मिस केलं असेल तर माफ करा. तर कसं वाटलं तुम्हाला व्लॉग हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर हा बघा कुणाल. तर कुणाल काय बोलतं, चल आता चाललो घरी. चला मग आता जाऊ घरी आणि तुम्हाला ब्लॉग टाकतो आम्ही यूट्यूबला. तर चला बघा नक्की. तर व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.